प्रथम जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांना वंदन करतो। तसेच बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी अभिवादन करतो आणि भारतातील सर्व महापुरुषांना आणि बनतेजींना वंदन करतो। तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख वक्ते आपल्याला जे लाभले आहेत ते आपले संदीप उपरे साहेब आणि माननीय प्राध्यापक राम गायकवाड साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो। आणि एवढ्या मोठ्या ऐतिहासिक दिवसाचा मला अध्यक्षपद बनतेजींनी जे दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना वंदन करतो। आज अध्यक्षीय भाषण मला करायला सांगितलंय। मी भाषण आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा करतोय एवढ्या मोठ्या स्टेजवर। बनतेजींचं म्हणणं होतं की अध्यक्षांचं एक भाषण असलंच पाहिजे प्रोटोकॉल म्हणून। तेव्हापासून छातीमध्ये धडधड व्हायला लागली। डॉक्टर असल्यामुळं काय होतं, मी पेशंटला अर्धा तास एका पेशंटला बोलू शकतो, पण जेव्हा 50 पेशंट एका जागेवर येतात तेव्हा एकही शब्दही निघत नाही तोंडात। महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज अभिवादन दिनानिमित्त बाबासाहेबांनी जे आपल्याला 3 सूत्र सांगितलेले आहेत, खूप सोपे आहेत, सर्वांना माहीत आहेत, परंतु त्याची पुनरावृत्ती व्हावी आणि ते आपण आचरणात आणावे यासाठी मी फक्त त्यांचं स्पष्टीकरण देतो। जसं बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे 3 माझ्या दृष्टीने आणि सर्वांच्याच दृष्टीने आपण रोज हे ऐकतो, परंतु याला आचरणात आणत नाहीत। परंतु बाबासाहेबांच्या आयुष्यामधला सर्वात मोठा जो मंत्र त्यांनी आपल्याला दिला तो सर्वात मोठा मंत्र हाच आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जर आपण शिकलो तर आपली प्रगती होते, जर आपण संघटित झालो तर आपली शक्ती वाढते, आणि जर आपण संघटित होऊन जेव्हा संघर्ष करतो तेव्हा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये परिवर्तन हे निश्चितच असतं, होतच असतं। त्यामुळे आज आपण सर्वांनी अभिवादन दिनानिमित्त बाबासाहेबांच्या या त्रिसूत्री जे त्यांनी आपल्याला मंत्र दिला आहे त्याचा संकल्प करूयात आणि आपल्या आयुष्यामध्ये तो आपण सर्वांनी आत्मसात करूयात, एवढंच मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो। आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।